किती दिवसापासून रस्ता बंद आहे? हे रस्ता 4था वर्ष असेल. चौथं वर्ष आहे. मग तुम्ही कुठून जाताय आता रस्ता बंद आहे म्हणून? दिलती सभा दिलती ना शेतकरी त्या मालकाने. बर, ते रस्ता बंद केला आता. आता बंद झालाय. मग आता कुठनं जाताय तुम्ही? का जाताच आता येत- येऊन इथं थांबले दिन काय जाताच येत नाही पुढे. मग काय ते. नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. टेंभुर्णीच्या वैभवात भर पडणारा म्हणजे बायपास रस्ता. हा बायपास रस्ता चालू झाला, वाहतूक चालू झाली. येथील भुयार मार्गाचा मोठा प्रश्न होता, कारण अपघात वाढत होते. त्यामुळे शेरडा असतील, जनावरांचा बरेचशा माणसाचा अपघात झाला. त्यामुळे महाडिक वस्तीवरती भुयार मार्गाचे हा प्रश्न जो होता तो मार्ग लागला. भुयार मार्ग तयार झाला. त्या महाडिक वस्ती जी आहे तिथून कनेरगावला सुद्धा जाता येतं, महाडिक वस्तीवरून कनेरगावला जाता येतं, असा हा रस्ता जुना असणारा. परंतु या हायवेवाल्यांनी यांना पर्याय म्हणून या बाजूला इकडे बरोबर या बाजूला जर बघितलं तर इथून प्रायव्हेट मध्ये यांना जागा इथून तो तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेला होता. परंतु त्या मालकांनी हा रस्ता आज तागायत बंद केलेला आहे. त्यामुळे कनेरगाव असेल, महाडिक वस्ती असेल, या ठिकाणी जाणारा जो मार्ग आहे तो खरं तर बंद झालेला आहे. या बाजूला पाठीमागे बघितलं तर भुयारी मार्ग आहे, परंतु या ठिकाणी झिरो केलेला नाहीये. त्यामुळं येथील लोकांना नाहक त्रास या ठिकाणी होतोय आणि आपल्या घराकडे कसं जायचं हा मोठा प्रश्न आहे. पर्याय रस्ताच यांना नाहीये. वास्तविक पाहता नॅशनल हायवेचे अधिकारी आणि ठेकेदारांनी हा मूळ बायपासच्या उड्डाणपुलाचं काम करत असताना सुरुवातीला ह्या रस्त्याचं कायद्यानं जे 100 मीटरचा झिरो करून त्यावर कॉन्क्रीटीकरण केलं जातं तो करून रस्ता मोकळा करून देणं गरजेचं होतं. तो अद्यापर्यंत झालेला नाही. आणि ज्या खाजगी क्षेत्रातून त्यांना वाढ दिली होती त्यांचं काहीतरी भाडे करार झाला, त्या भाडे त्यांनी तटवलं होतं. त्या तटवल्यामुळं आज त्या शेतकऱ्याने त्यांचा रस्ता हा अडवलेला असल्यामुळं महाडिक वस्ती, बरगंडे वस्ती, कनेरगाव, दहिवली जाणाऱ्या लोकांचा आणि वास्तविक पाहता हा रस्ता मुळातच खराब असल्यामुळं येण्या जाणाऱ्या वाहतुकीला त्रास होतोय. यामध्ये महिलांना, वृद्ध महिलांना, गरोदर महिलांना, शाळकरी मुलांना जाण्या येण्यासाठी ह्या अतिशय जिक्रीचं पडतंय. अगदी 7 किलोमीटर लांब येऊन फिरून त्या टेंभुर्णी शहरात किंवा दळणवळणासाठी टेंभुर्णी गावात दवाखाना असेल, शासकीय कामं असेल, कुठे गाव परगाव जायचं असेल, ह्या लोकांची गैरसोय झालेली आहे. शेतीमालाच्या जे आपले काय उत्पादन आहे ते नेहाण दळणवळण करण्यासाठी असतील, अशा अनेक समस्यांना या तिथल्या जनतेला तोंड द्यावं लागतंय. वास्तविकता ठेकेदार आणि प्रशासन याने हा मार्ग त्वरित काढावा, अन्यथा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार साहेब आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या वतीनं या 2 दिवसात रस्ता रोको करण्यात येईल, जी दखल प्रशासनाने घ्यावी. बायपास झाला, भुयारी मार्ग झाला, परंतु रस्त्याचा जो प्रलंब आहे तो रस्ता मात्र या ठिकाणी खुला केलेला नाही. आज जर बघितलं आपण तर आम्ही या महाडिक वस्ती भुयारी मार्गासाठी मागणी केली होती. तर त्याप्रमाणे शासनाकडून तो मंजूर झाला आणि तो सदर 21 मधली ह्या भुयारी मार्गाची टेंडर झालेला आहे. तर ते 17 कोटीचं टेंडर होतं. 21 मध्ये मंजुरी होती. 1 वर्षाची ह्याची टेंडरची मुदत होती आणि सदर त्यांनी 1 वर्षामध्ये तर काम झालेलं नाही. त्यांनी एक्सटेन्शन म्हणून 1 वर्षाची मुदत वाढवून घेतली. तर आज 24 आहे. तर 24 असून अद्यापही या भुयारी मार्गाचं काम पूर्ण झालेलं नाही. आणि आज ह्या कनेरगाव, महाडिक वस्ती, दहिवली, उपळवाटे, केम हा जुना टेंभुर्णी केम रोड म्हणलं जातं ह्याला. तर ह्या रोडवरून वाहतूक प्रमाण जास्त आहे. तरी आज ह्या भागातील लोकांना येण्या जाण्यासाठी गैरसोय होती. मी सदर कॉन्ट्रॅक्टरला वारंवार फोन करून त्यांना कल्पना दिली की आज आमचा हा जो भुयारी मार्ग आहे तो आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही झिरो करून द्या आणि त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग मोकळा करा. पण सदर कॉन्ट्रॅक्टरने कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यांनी वारंवार उडीचे उत्तर दिलेले आहेत. या महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही नॅशनल हायवेला निवेदन देऊन या ठिकाणी रस्ता रोको करणार आहे. त्वरित त्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा. नसेल तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहे. कारण या ठिकाणी आज या भागातील मुलं शाळेतील येण्याचे विद्यार्थी असतील, वृद्ध महिला असतील, असे अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी आपला त्या ठिकाणी शेतीमाल घेऊन जात असतात. त्या ठिकाणी अडचणी भयंकर उपलब्ध होत आहेत. तर सदर मी विनंती करतो की नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरला की त्यांनी त्वरित हा मार्ग काढावा आणि आम्हाला येण्या जाण्यास मार्ग मोकळा करावा. खरं तर पाहिलं तर राज्यामध्ये रस्ते चांगले झाले, परंतु जे ठिकाणी भुयारी मार्ग झाले त्या भुयारी मार्गावरती ज्या महाडिक वस्ती असतील किंवा जिथे जाण्याचा रस्ता आहे तो प्रलंबित असेल तर त्या लोकांनी जायचं कुठून आणि नाहक त्रास त्यांना 2-4 किलोमीटरवरून जावं लागतं. किती दिवसापासून रस्ता बंद आहे? हे रस्ता 4था वर्ष असेल. 4थं वर्ष आहे.
मग तुम्ही कुठून जाताय आता रस्ता बंद आहे म्हणून? दिलती सभा दिलती ना शेतकरी त्या मालकाने. बर ते रस्ता बंद केला आता. आता बंद झालाय. मग आता कुठनं जाताय तुम्ही? का आता जाताच येऊन इथं थांबले दिन काय. येत नाही पुढे? मग काय ते. बरं काय तुमची मागणी असणार आहे? आता आमची काय मी एकटा जाणार आहे का समजे दोन वेळा आता केम पर्यंत हायवे रस्ता आहे. बर आता ह्या समजा लोकांची तक्रार आहे. त्यामुळे रस्ता लवकर झाला पाहिजे हा हे तुमची मागणी आहे. मग काय तर. ठीक आहे.